नमस्कार. आपण सर्वांनी काल पाहिलंच आहे, अख्खं जग ठप्प झालं होतं. कारण काय तर कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये झालेला तांत्रिक बिघाड. याच विषयावर आपण बोलूया. लेखक राहुल कांबळे. मी तृप्ती राहुल कांबळे, श्रीराम हायस्कूल बावेली, इयत्ता 8वी. आपल्यासमोर मांडत आहे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI. तसं बघायला गेलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाला तिन्ही काळ आहेत: भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ. ज्या वेळेपासून मानवी बुद्धीचा विकास होण्यास सुरुवात झाली त्यावेळेपासून नवे आणि नाविन्यपूर्ण निर्माण होण्यास सुरुवात झाली. याचं कारण एकच: गरज ही शोधाची जननी आहे. याच्यातून निर्माण झालेल्या अनेक शोधातून मानवाला उपयुक्त साधने, तंत्रज्ञान, शोध लागायला सुरुवात झाली. आज प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होताना दिसत आहे. हे मानवासाठी धोकादायक का उपयुक्त तर दोन्ही समानार्थीच. कोणत्याही नवनिर्मितीत फायदा आणि तोटा आहेच. अणुबॉम्बने उद्ध्वस्त झालेलं हिरोशिमा, नागासाकी आपल्याला माहिती आहे, तरी याच अणुऊर्जेतून प्रत्येक घर प्रकाशमय झालं हेही आपल्याला माहिती आहे. विज्ञानाची झपाट्याने होणारी क्रांती आश्चर्यचकित करणारी आहे. जग अतिशय जवळ आलं. हजारो किलोमीटर अंतर आपण सहज पार करू लागलो. इतकंच काय तर लाखो किलोमीटर दूर असणाऱ्या ग्रहांवर मानव पोहोचला. मानवाला करायला लागणारी 75% कामे यंत्रे करू लागली, तीही बिना चुकता, अगदी कुशलपणे. दिवसभराची कामे आज कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून आहेत. सकाळी झोपेतून उठण्यासाठी अलार्म, अंघोळीसाठी आपोआप गरम पाणी, कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन, जेवण बनवण्यासाठी इलेक्ट्रिक शेगडी, गॅस, कामावर जाण्यासाठी कार, मोटारसायकल, ऑफिसमध्ये थंड वातावरण करण्यासाठी AC, हातामध्ये कम्प्युटर, लॅपटॉप, काही नंबर दाबून नाश्ता, जेवण समोर हजर. दिवसभर संवाद यंत्राशी. घरी आल्यावर जगाच्या घडामोडी दाखवणारी TV. रात्रीचं जेवण अनेक वेळा एक फोन केला की कुरिअरने येतं. काही कुरिअरवाले ड्रोननेच पाठवतात. रात्री झोपताना हायड्रोलिक बेड, वेळ बघण्यासाठी मोबाईल, रात्री झोप येण्यासाठी मोबाईल, कानात हेडफोन आणि स्वप्नसुद्धा कृत्रिम. एकंदरीत काय तर आपल्या आयुष्यात प्रत्येक मिनिट, सेकंद आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आहोत. आता मानवाची जागा रोबोटने घेतलेली आहे. काही हॉलिवूड चित्रपटांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचं वास्तव दाखवलेलं आहे, भविष्यकाळ दाखवलेला आहे आणि तो भयानक आहे. भविष्यात रोबोटनेच रोबोट बनवायला सुरुवात केली तर मानवाचं राहिलेलं अस्तित्व संपेल. आपण प्रगतीकडे जातानाच तितक्याच वेगाने अधोगतीकडे वाटचालही करत आहोत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नेहमी विनाशकारी असतो. आज जग एक बटन दाबले तरी प्रत्येक देशात बॉम्ब स्वरूपाच्या आगीच्या गोळ्याने करपून जाईल. पृथ्वीवरील सगळे जीव नष्ट होतील आणि अगदी आज, उद्या, परवा, कधीही. प्रत्येक क्षेत्रात वरदान ठरलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेला तोड नाही. ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवानेच बनवलेली आहे, पण मानवाचे रूपांतर पुतळ्यात, स्टॅच्यू होऊ नये, कारण आपल्या अवयवांना काही कामच राहणार नाही. त्याच्या नैसर्गिक हालचाली बंद होतील. पण काळाबरोबर बदलणे अनिवार्य आहे, हेही नाकारता येणार नाही. आज अनेक रोग, व्हायरस तयार केले जात आहेत. आपल्या शरीराला कृत्रिम औषधांची सवय झालेली आहे. आपली बोलीभाषा, हस्तलिखाण, नाती, भावना, समोरासमोर संभाषण सर्वच संपत चाललेलं आहे. कौटुंबिक संबंध नावाला शिल्लक आहेत. निसर्गाची हानी, प्रदूषण, ग्लोबल समस्या समोर आहेत. कामगार, कारागीर यांची जागा यंत्रांनी घेतल्याने बेरोजगारीची समस्या वाढत आहे. आपण अनेक सुखसोयी शोधत असताना खरं जगणं विसरत आहोत, आनंद विसरत आहोत. श्वास म्हणजे जीवन, श्वास म्हणजे प्राण. हे श्वास आपण केव्हा घेतो आणि केव्हा सोडतो हे माहिती नाही, त्याची जाणीवही होत नाही. शरीरात तो कमी पडल्यावर आपण शेवटचे 4-8 दिवस कृत्रिम बुद्धिमत्तेने बनवलेला कृत्रिम ऑक्सिजन घेतो. तोही आपल्या घरात नाही, दवाखान्यातच, शेवटचा. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मरायचंच आहे, पण जीवन आणि मृत्यूच्या मधलं अंतर म्हणजे खरं जगणं. मग खरं जीवन जगण्यासाठी माणूसपण हरवणं योग्य आहे का? या सगळ्या कृत्रिम जगण्याची गरज आहे का? गरज असल्यास किती आणि कुठंपर्यंत? माझ्यासारख्या विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण आम्हा नव्या पिढीला सगळ्याचा समतोल राखून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करायला हवा. मानवजातीसाठी धोकाविरहित तंत्रज्ञान द्यायला हवं, नाहीतर पुढच्या काळात मनुष्य हा वेगळ्या रूपात, आकारात पाहायला मिळेल. कारण शरीराला गरज नसणारे अवयव जन्मताच नसणार. हात, पाय, वाचा नसणारा मानव कसा असेल विचार करा. यावर भगवान बुद्धांचे एक वाक्य सांगते. एकदा एका व्यक्तीने बुद्धांना प्रश्न विचारला, विष कसं तयार होतं? त्यावर बुद्ध सुंदर शब्दात सांगतात, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हे विषच आहे, मग ते सर्व ठिकाणी लागू पडतं. आपण आकाशाला गवसणी जरूर घालूया, अगदी क्षितिजा पलीकडे जाऊन, पण आपलं शरीर, मन निरोगी आणि नैसर्गिकरित्या तंदुरुस्त असायला हवं, कारण त्याचाच नाश होऊ शकतो. हा जगालाच पडलेला प्रश्न आहे आणि जगानेच निर्माण केलेला प्रश्न.
आता खरी गरज आहे जगण्यासाठी लागणारी मूलभूत गरज सांभाळणे. संपत चाललेलं पिण्याचं पाणी, वृक्षतोडीमुळे कमी झालेला ऑक्सिजन, संपत चाललेली शेती करण्याची इच्छा अर्थात अन्न बनवणे. आपण प्रत्येकाने ठरवूया कृत्रिम बुद्धिमत्ता अमृत म्हणून प्राशन करूया का त्यामधून तयार झालेलं विष. कारण माणूस पण हरवत आहे, मानव जिंकूनही हरत आहे. धन्यवाद.